आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये। नमस्कार। अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी प्रसिद्ध कोल्हापूर महालक्ष्मी साडी घटाला म्हणजेच मंगल कलशाला कशी नेसवता येईल हे आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आपण इथे कलश घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने भरून घेतलेला आहे आणि त्यावरती नारळ ठेवून घेतलेला आहे आणि आपण इथे सहावारी साडी घेतलेली आहे आणि ती देखील हिरव्या कलरची घेतलेली आहे। तर घटमाळ 5वी, वार शुक्रवार आणि रंग शुभ रंग आलेला आहे हिरवा, त्यासाठी आज इथे आपण हिरव्या रंगाची साडी आज देवीला नेसवणार आहोत। तर पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे तिच्या प्लेट्स व्यवस्थित घालून घ्यायच्या आहेत आणि इथे मी काठपदरी साडीचा वापर केलेला आहे आणि महालक्ष्मी साडी नेसवायची म्हटलं की काठपदरी साडी इथे आपण वापरायची आहे। साडीच्या सर्व प्लेट्स आपल्या घालून झालेल्या आहे आणि एवढा पदर आपण इथे सोडून घेणार आहोत। तर पुन्हा एकदा सर्व प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायचे आहे कारण की आपल्याला इथे नॉड बांधायची आहे। जवळजवळ आपण काठापासून एवढ्या अंतरावर नॉड बांधून घेणार आहोत। तर पहा इथे नॉड बांधून घ्यायची आहे। तर लक्ष्मी कलशामध्ये आपण सर्व वस्तू म्हणजे हळदी, कुंकू, हळकुंड, सुपारी सर्व काही घालून घेतलेलं आहे, दुर्वा वगैरे। तर शेंडीचा भाग जो आहे नारळाचा तो वरती करायचा आहे। तर इथे कलशाला आपण इथे नॉड बांधून घेतलेली आहे। पहा कळशीच्या तोंडाला आपण अशा प्रकारे नॉड बांधून घ्यायची आहे। साडीचा जो पदर आहे तो आपण एक साईडला करून घेऊयात आणि ही जी संपूर्ण साडी आपली इथे खाली शिल्लक राहिलेली आहे आपण इथे खाली जो चौरंग ठेवलेला आहे तिच्या खाली पूर्णपणे झाकून घेणार आहोत। आपल्याला फक्त ज्या वरती प्लेट्स आपण नॉड बांधलेली आहे तिथपर्यंतच्याच प्लेट्स लागणार आहेत, तेवढ्याच साडीचा आपण इथे वापर करणार आहोत। बाकीची संपूर्ण साडी आपल्याला चौरंगाच्या खाली घालून घ्यायची आहे। आपण इथे साडीचा जो पदर आहे तो व्यवस्थित मिऱ्या घालून थोडा वेळासाठी पाठीमागून ठेवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला ज्या पदराची हाईट आहे ती कळेल आणि पुढील जी साडी आहे ती व्यवस्थित वेअर करता येईल। तर पहा अशा पद्धतीने आपण साडीच्या प्लेट्स हळूवारपणे व्यवस्थित करून घेणार आहोत। स्टेप बाय स्टेप इथे साडीच्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत। दोन्ही साईडला जेवढ्या तुमच्या संपूर्ण साडीच्या मिऱ्या येणार आहेत त्यातील डावी आणि उजवी साईड करून घ्यायच्या आहेत। तर पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे 12 प्लेट्स मिळालेले आहे। ह्या साईडला 6 आणि त्या साईडला 6 आपण इथे घेतलेले आहेत। तर इथे आपण एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे, तो व्यवस्थित अशा प्रकारे इथे फोल्ड करून घ्यायचा आहे। तर खणाचा ब्लाऊज पीस इथे आपण वापरलेला आहे। अशा प्रकारे ब्लाऊज पीसची घडी करून आपल्याला इथे मधोमध ठेवून घ्यायचा आहे ब्लाऊज पीस। आपण इथे माता राणीचा मुखवटा वापरणार आहोत। तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की ताई मुखवटा कुठून घेतला? तर हा मुखवटा मी कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर जिथे स्टोर दुकानं आहेत तिथे घेतलेला आहे आणि 200 रुपयामध्ये मला हा मुखवटा पडलेला आहे। आणि अजून बरेचसे मुखवटे देखील तिथे उपलब्ध होते, जसे की तुळजापूर भवानी आईचा आणि कोल्हापूरच्या आईचा। तर इथे ते देखील मुखवटे मी आणलेले आहेत, पण इथे नवरात्रीमुळे मी इथे माता राणीचा मुखवटा आज वापरलेला आहे। तर आपले इथे सर्व दागिने घाटाला घालून झालेले आहेत। तर जो ब्लाऊज पीसचा खालील काठ आहे तो आपण अशा पद्धतीने दुमडवून घ्यायचा आहे की जो साडीचा काठ आहे तिथपर्यंत हा काठ आला पाहिजे, म्हणजे दिसायला सुरेख आणि व्यवस्थित दिसेल। तर आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा
आणि या पुढील व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायला आवडेल, कुठल्या आईचा बघायला आवडेल ते देखील कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब करून जावा. तर नक्की भेटू पुढील नवीन माता राणीच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय माता दी.